जय महाराष्ट्र. मी रुशाली यादव सार. 12वीचे निकाल लागलेले आहेत. मात्र आता 12वी नंतर काय, अनेक विद्यार्थ्यांना प्रश्न पडलेला असतो. कारण का आपण परीक्षा तर दिलेली आहे, मात्र आता आपल्याला पुढे करायचंय काय हे कधी कधी मुलांना स्पष्ट होत नाही. कारण अनेक क्षेत्र आहेत, अनेक विषय आहेत, मात्र कुठल्या क्षेत्रामध्ये मास्टरी करावी, कुठल्या क्षेत्रामध्ये डिग्री करावी, डिप्लोमा करावा, या संदर्भात विद्यार्थ्यांसोबतच पालकांमध्ये सुद्धा संभ्रम असतो. आणि म्हणूनच तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी आजचा आमचा हा विशेष कार्यक्रम आहे, ज्याचं नाव आहे 12वी नंतर काय. तुम्हाला मार्गदर्शन करणार आहेत अनेक तज्ञांची टीम आम्ही आमच्यासोबत ठेवलेली आहे. आणि ते तुम्ही फोन कॉल करा आणि तुमचा विषय सांगा, त्याच्यावर ते तुम्हाला मार्गदर्शन करतील की नेमकं तुम्हाला करायचं काय. यासाठी तुम्हाला फक्त एवढंच करायचं आहे की आमच्या टोल फ्री नंबरवर तुम्हाला कॉल करायचा आहे. जो टोल फ्री नंबर आहे 1800-1033-043. या टोल फ्री नंबरवर तुम्ही कॉल करू शकता आणि तज्ञांचं मार्गदर्शन घेऊ शकता. मी आता सुरुवात करते चर्चेला. आमच्यासोबत आमच्या स्टुडिओमध्ये आहेत प्राध्यापक डॉक्टर संगीता पवार, ज्या करिअर मार्गदर्शक आहेत कॉमर्स या विषयातल्या. पुण्याला सुद्धा जाणार आहे, त्या ठिकाणी सुद्धा आपली तज्ञांची टीम जी आहे ती बसलेली आहे तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी. मी डॉक्टर संगीता पवार यांच्यापासून सुरुवात करते. डॉक्टर संगीता, ज्या पद्धतीनं कॉमर्स म्हटला तर तो एक बेसिक विषय मानला जातो. म्हणजे 10वीची परीक्षा दिल्यानंतर काय करायचं बाबा, तर मला बँकिंग क्षेत्रामध्ये जायचं आहे, हे फक्त एक टेंटेटिव्ह आयडिया डोक्यामध्ये असते आणि त्याच्यातूनच आपण कॉमर्स या विषयामध्ये ॲडमिशन घेतो. आणि पण 12वी तर आता दिली, मात्र पुढे काय, कारण अनेक स्कोप आहेत त्याच्यामध्ये. मासकॉम आहे, बीकॉम आहे, BMS आहे, BMM आहे. मात्र नेमकं मुलांनी करायचं काय? डॉक्टर संगीता. शिक्षण आणि त्यासोबत कुठला व्यवसाय निवडायचा हा नेहमीच एक मोठा आव्हानात्मक प्रश्न मुलांसमोर येतो. आणि 12वी नंतर मुलांनी काय करावं हा प्रश्न फक्त विद्यार्थ्यांसमोरच नाही तर त्यांच्या पालकांसमोरही असतो. जसं तुम्ही म्हणाला त्याप्रमाणे वाणिज्य शाखेमध्ये जो अभ्यासक्रम सध्या विद्यापीठांमध्ये चाललेला आहे किंवा एकूण पूर्ण राज्यभर किंवा देशभर जरी आपण पाहिलं ते एकूण जी उच्च शिक्षणाचा जो दर्जा आहे जो वाढत चालला आहे त्या अनुषंगाने बरेचसे नियमावली उलगडत चालले आहेत, बदलत चालले आहेत. आणि त्यातल्या त्यात जर 12वीच्या नंतर जे वाणिज्य शाखेतल्या मुलांना जर पुढे व्यावसायिक दृष्टिकोनातून जर एखादा शिक्षण अभ्यासक्रम निवडायचा असेल तर सर्वप्रथम मी म्हणेल की त्यांनी ट्रेडिशनल कोर्स बीकॉम हा निवडावा. कारण ह्याच्यामध्ये जो बेस 3 वर्षाचा जो बेस असतो तो तुमचा एकूण एक पाया इतका प्रचंड प्रमाणात रुचवतो की त्यानंतर तुम्ही ॲडिशनल कोर्सेस करू शकता. त्यामुळे बीकॉम जो कोर्स आहे जो इतरत्र भारतातला आणि इतर बहुतेक अशा राज्यातल्या अभ्यासक्रमामध्ये बीकॉम हा एक सिलेबस आहे. 3 वर्षाचा हा कोर्स आहे. आणि तदनंतर जर तुम्हाला प्रोफेशनल कोर्सेस करायचे असेल तर सेल्फ फायनान्सिंग 1980 मध्ये आपल्याकडे ॲप्लिकेशन ओरिएंटेड कोर्सेस आले UGCच्या नियमामध्ये आणि 1990 सालापासून सेल्फ फायनान्सिंग असे कोर्सेस आपल्याकडे आले. आणि सेल्फ फायनान्सिंगमध्ये आता सध्या जर पाहिलं तुम्ही तर BMS हा कोर्स आहे, बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज आहे, बॅचलर ऑफ मास मीडिया आहे, बॅचलर ऑफ अकाउंटिंग अँड फिनान्स आहे. असे बरेचसे कोर्सेस आहे जे विद्यार्थी निवडू शकतात. इलेक्टिव्ह स्पेशलायझेशन कोर्सेस ज्याला आपण बोलतो, ह्या कोर्सेसला धरून जर त्यांनी पदवी घेतली तर ह्या पदवीनंतरही पुढे ते उच्च शिक्षणासाठी पोस्ट ग्रॅज्युएट शिक्षणासाठी पुढे एक डिग्री करू शकतात, MMS प्रोग्राम करू शकतात किंवा MBA प्रोग्राम करू शकतात किंवा एकही कुठलीही प्रोफेशनल डिग्री जे ज्यांना नोकरीसाठी त्यांचा दर्जा वाढवू शकते, मार्केटमध्ये त्यांची एकूण व्हॅल्युएशन आहे जी वाढवू शकते, असे दर्जेदार डिग्रीज अभ्यासक्रम आज उपलब्ध आहे. त्यामुळे असे कोर्स मुलांनी 12वी नंतर घ्यावे अशी माझी विनंती असेल. नक्कीच. डॉक्टर संगीता, तुम्ही या ठिकाणी सांगितलं की सुरुवातीला ट्रेडिशनल डिग्री म्हणजे बीकॉम, आता 12वी झालेली आहे त्याच्यानंतर बीकॉम करा, डिग्री घ्या आणि त्याच्यानंतर पुढे. मात्र जर समजा मी बीकॉमची डिग्री घेतलेली आहे, मात्र आता माझी आर्थिक स्थिती एवढी नाही आहे की मला जर MBA करायचं असेल, तर माझी आर्थिक स्थिती एवढी नाही आहे की MBA साठी लागणारा पैसा माझ्या आईवडिलांकडे आहे किंवा माझ्याकडे आहे. मग माझ्यासाठी त्याच्या पुढे ऑप्शन काय राहतो? MBA तर मला करायचं आहे, मात्र पार्ट टाइम सुद्धा केलं जाऊ शकतं असं सुद्धा ऐकिवात आहे. म्हणजे असे सुद्धा कोर्सेस उपलब्ध आहेत. मात्र अशा वेळेला विद्यार्थ्यांनी करावं काय? मी असं म्हणेल याच्यासाठी जर ट्रेडिशनल बीकॉम जर तुम्ही केलं तर याला धरून तुम्ही MCOM डिग्री करू शकता. कारण शासन प्रमाणित ज्या डिग्र्या असतात जिथे तुम्हाला फी स्ट्रक्चर कमी असेल वगैरे, MCOM हा कोर्स एक ऑप्शन तुम्ही असू शकतो. आणि जसं तुम्ही म्हणाला MMS प्रोग्रामसाठी एक्झिक्युटिव्ह MBAज आहे, काही पार्ट टाइम MBAज आहे ज्याच्यामध्ये थोडी फी शुल्क कमी असू शकते किंवा काही स्कॉलरशिपही आहेत. प्रवेशच्या प्रोसेसमध्ये मुलांना काही स्कॉलरशिपही दिली जाते, मेरिट स्कॉलरशिप पण आहे. अशा काही याचा तुम्ही लाभ घेऊ शकता, विद्यार्थी लाभ घेऊ शकता. आणि त्यातून जर त्यांनी
MMS प्रोग्रामसाठी ट्राय केलं तर आय थिंक मार्केट रिलेटेड ऑपॉर्च्युनिटी त्यांच्यासाठी वाईड होऊ शकतात. नक्कीच. आपल्यासोबत सीमा कामत आहेत ज्यांना काही प्रश्न विचारायचे. सीमा, तुमचा प्रश्न जो आहे तो सलग विचारा. सीमा, माझा आवाज पोहोचतोय? हो हो हो. तुमचा जो प्रश्न असेल तो सलग विचारा. हॅलो मॅडम, हां. मी काय म्हणते 12th सायन्स नंतर माझ्या मुलाला इंजिनिअरिंगला जायचं नाहीये. हां. 12th सायन्स नंतर माझ्या मुलाला इंजिनिअरिंगला जायचं नाहीये, तर दुसरे काय ऑप्शन आहेत? डॉक्टर संगीता. हां. तुम्ही आर्किटेक्चरचा कोर्स मुलं करू शकतात. त्याच्यामध्ये जर विद्यार्थ्यांनी गणित हा विषय असेल, त्याचा फिजिक्स असेल, गणित असेल, हा विषय जर अभ्यासला असेल तर आर्किटेक्चर हा एक ऑप्शन असू शकेल विद्यार्थ्याला. किंवा इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडमधला मुलगा आहे तर आजच्या प्रोसेसमध्ये डिजिटल मार्केटिंगसारखा कोर्स आहे, कम्प्युटर ॲप्लिकेशन सारखा कोर्स आहे, टेक्नॉलॉजिकल रिलेटेड कोर्सेस जे IT सेक्टर आणि ई-कॉमर्सच्या अनुषंगाने जे नवीन कोर्सेस येतात, त्यातलं जसं मी म्हटलं डिजिटल मार्केटिंग हा कोर्स ते नक्कीच करू शकतात. कम्प्युटर ग्राफिक डिझायनरचा कोर्स आहे. हे असले कोर्स जर इंजिनिअरिंग सायन्स बॅकग्राऊंडच्या मुलांनी जर ट्राय केले, 12वी नंतर जर केले तर नक्कीच त्याचा लाभ घेऊ शकतात. कारण असं म्हटलं जातं की 4-5 वर्षाने एकूण भारतामध्ये, आणि जर आपण शहरांची जर गोष्ट काढली, मुंबई आणि पुणे शहरामध्येच एकूण 50,000पेक्षा मोठे जॉब्स उपलब्ध होऊ शकतात. तर माझ्या मते मुलं जी सायन्स बॅकग्राऊंडची आहेत ते अशा कोर्सेसकडे जाऊ शकतात. एव्हिएशन कोर्स आहे. एव्हिएशनमध्ये जर विद्यार्थ्यांनी गणित आणि फिजिक्स हा विषय घेतला तर याच्यामध्ये जाऊ शकतात. जसं मी आधी म्हटलं, आर्किटेक्चरला आता सायन्स बॅकग्राऊंडच्या मुलांना रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र आणि गणित हे 3 विषय असले तर ते आर्किटेक्चर हा विषय घेऊन त्यांची पुढची डिग्री करू शकतात. नक्कीच. डॉक्टर, तुम्ही दिलेल्या उत्तराने नक्कीच सीमा कामत यांचं समाधान झालं असावं अशी आपण अपेक्षा बाळगूयात. आपल्याकडे दुसरा फोन येतोय पुण्यावरून, शर्मिला भंडारे यांचा. शर्मिलाजी, तुमचा जो प्रश्न आहे तो सलग विचारा. हॅलो. हा, बोला. 12वी बोला शर्मिलाजी, बोला. हॅलो. बोला शर्मिलाजी, बोला. हॅलो. जर बीकॉम नंतर 12वी बीकॉम नंतर काय करता येऊ शकतं? हॅलो. मी बोला. 12वी बीकॉम पास झाले आता. हां. तर काय करता येऊ शकतं? अजून काय ऑप्शन असू शकतात की मी ते करू शकते? हां. नक्कीच. डॉक्टर संगीता आहेत आपल्यासोबत. डॉक्टर संगीता, आता जसं शर्मिला यांनी सांगितलेलं आहे की त्यांनी 12वी मधून आता कॉमर्समधून परीक्षा दिलेली आहे, मात्र आता याच्या पुढे त्यांच्या पुढे काय तुम्ही options आहेत? 12वी कॉमर्स केलंय तर मी असं म्हणेल की पुढे तुम्ही बॅचलर्स डिग्री प्रोग्राम कंप्लीट करा, तुमचं BCom कंप्लीट करून घ्या आणि त्याच्यानंतर जर तुमची आवड असेल तर तुम्ही ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटवर एखादा डिप्लोमा कोर्स करू शकता. जर तुमची आर्थिक परिस्थिती चांगली असेल तर MMS प्रोग्रामसाठी तुम्ही ट्राय करू शकता. बरेचसे प्रोग्राम्स असे आहेत जे मार्केट ओरिएंटेड जॉबसाठी मुलांना ट्रेनिंगही देतात. तर मुलींनी शक्यतो असे कोर्सेस निवडावे ज्याच्यामध्ये तुमचं जे टेक्निकल ॲस्पिरेशन्स आहे किंवा एकूण जी तंत्रज्ञान आहे ह्या विषयाची जर तुमची आवड असेल, रुची असेल तर तुम्ही ह्या कोर्सेसकडेही जाऊ शकता. आणि जर तुम्हाला ट्रेडिशनल BCom नाही करायचं असेल तर बिझनेस मॅनेजमेंटचे कोर्सेस आहे. बॅचलर इन बिझनेस मॅनेजमेंट आहे, बॅचलर अकाउंटन्सी फायनान्स आहे, बॅचलर इन मास मीडिया आहे, मास कम्युनिकेशन आहे, जर्नलिझम आहे, टेक्स्टाईल डिझायनिंग आहे, असे प्रचंड कोर्सेस आहे. जर तुम्ही मुंबईमध्ये असेल तर सस्मिरा ऑर्गनायझेशन जे आहे, इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट आणि रिसर्च आहे, त्यांच्या कोर्सेसमध्ये टेक्स्टाईल डिझायनिंगचे कोर्सेस असतात, फॅब्रिक डिझायनिंगचे कोर्सेस असतात. असे काही कोर्सेस तुम्ही करू शकता. काही खाजगी संस्था आहे जसं वेलिंगकर आहे, मुंबई विद्यापीठामध्ये गरवारे इन्स्टिट्यूट आहे, त्यांच्याकडे फ्राईट अँड कस्टम क्लिअरन्सचे कोर्सेस आहे, ट्रॅव्हल टुरिझमचे कोर्सेस आहे, फॅशन डिझायनिंगचे कोर्सेस आहे. तर याच्यामध्ये बरंच अशी तुम्हाला स्कोप आहे तुमचे अभ्यासक्रम निवडायचा. नक्कीच खूप सारे स्कोप आहेत. 12वी नंतर तुम्ही खूप काही विषयांमध्ये आपलं करिअर जे आहे ते घडू शकता. फक्त कुठला विषय निवडायचा, आपल्या कॅपॅसिटीनुसार आपल्याला आर्थिकदृष्ट्या परवडेल की नाही ते सुद्धा बघणं फार गरजेचं आहे आणि त्या दृष्टीनं आपल्या जो विषय आहे, आपलं जे क्षेत्र आहे ते निवडणं गरजेचं आहे. शर्मिलाजी आपल्यासोबत होत्या. आपल्यासोबत डॉक्टर संगीता आहेत आणि आता आपल्यासोबत आपल्या पुण्यावरचे गेस्ट जे आहेत ते थ्रू झालेले आहेत. प्राध्यापक हेमचंद्र शिंदे जे करिअर मार्गदर्शक आहेत, मेडिकलच्या विषयासंदर्भातले प्राध्यापक विजय नवले आहेत जे करिअर मार्गदर्शक आहेत. इंजिनिअरिंग मध्ये जर तुम्हाला काही करायचं असेल तर त्यावर ते मार्गदर्शन करू शकतात. आणि याच्यानंतर प्रवीण चव्हाण आहेत जे स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शक आहेत. मी आता आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत वैभव गिरी. त्यांचा प्रश्न आपल्याला जाणून घ्यायचा आणि मग मी माझ्या पाहुण्यांकडे जाणार आहे. वैभवजी, तुमचं नेमकं काय म्हणणं आहे, काय प्रश्न विचारायचा आहे? हॅलो. हा, बोला. माझं 12वी कॉमर्स, मला चार्टर्ड बनायचंय, तर कसं करायचं ते?
वैभवजी, तुम्ही जे बोलताय ते अगदी स्पष्टपणे आणि मोठ्याने बोला, कारण तुमचा आवाज जो आहे तो आपल्यापर्यंत पोहोचत नाही. मला सीए करायचंय, हां, तर 12वी नंतर अटेंड करायचं होतं. डॉक्टर संगीता याला चांगलं मार्गदर्शन करू शकतात, कारण कॉमर्स हा विषय त्यांचा आहे. डॉक्टर संगीता, आता या मुलाला 12वी नंतर CA करायचे, तर नेमकं त्याने कशी प्रोसिजर जी आहे ती सुरू केली पाहिजे? चार्टर्ड अकाउंटंट हाही एक चांगला पर्याय तुम्ही निवडू शकता. याच्यामध्ये 3 टर्ममध्ये हा कोर्स असतो. ज्याच्यामध्ये पहिलं तुम्ही CPT देऊ शकता. एक प्रोफिशियन्सी टेस्ट आहे तो. प्रोफिशियन्सी टेस्ट पास केल्यानंतर एक इंटर कोर्स एक्झाम असतो. इंटर कोर्स एक्झाम झाल्यानंतर तुमचं ट्रेनिंग सुरू होते आणि ट्रेनिंगनंतर एक फायनल एक्झाम असतो. ते हे सगळं ICWAच्या नॉर्म्समध्ये येतं. दी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया या संस्थेतर्फे हे सगळं राबवलं जातं. तर तुम्ही हा कोर्स निवडला तरी चांगला आहे. त्याला धरून मग तुम्ही CMA करू शकता. सर्टिफाईड मॅनेजमेंट अकाउंटंटचा कोर्स आहे तोही करू शकता. कंपनी सेक्रेटरीचा कोर्स जो आहे पुन्हा हे ICWAच्या नॉर्म्समध्ये येतं, इंडियन चार्टर्ड अकाउंटंट इन्स्टिट्यूटमध्ये. तर तुम्ही अलॉंग विथ चार्टर्ड अकाउंटन्सी यू कॅन गो फॉर CMA कोर्स करा, किंवा मग तुम्ही कंपनी सेक्रेटरी हे कोर्सेसही सोबत केले तर त्याचा तुम्हाला भरपूर लाभ होऊ शकतो नोकरीच्या दृष्टिकोनातून. नक्कीच. या प्रश्नाला घेऊनच मला आता पुण्याला जायचं आहे, ज्या ठिकाणी प्रवीण चव्हाण आहेत, जे स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शक आहेत. प्रवीणजी, अत्यंत थोडक्यामध्ये, कारण मुलांचे कॉल आपल्याला येत आहेत, स्पर्धा परीक्षांची तयारी करत असताना नेमकी कशापासून आणि केव्हापासून सुरुवात करावी? कारण ह्याची तयारी सुद्धा करावी लागत असेल, की ही परीक्षा, मला जर या फील्डमध्ये जायचं आहे तर ह्या क्षेत्रामध्ये परीक्षा जी आहे, एंट्रन्स एक्झाम जी आहे ती या महिन्यामध्ये असेल. सुरुवातीला काही ना काही तयारी करावी लागत असेल? निश्चितच तुम्हाला सुरुवातीच्या काळामध्ये याच्यासाठी तयारी करावी लागते. हां, आणि 12वी नंतर विशेषतः तुम्ही जेव्हा एखादी विद्याशाखा निवडत असता, हां. तर तुम्ही जर ग्रॅज्युएशन नंतर स्पर्धा परीक्षांमध्ये करिअर करू इच्छित असाल तर आम्ही असं सजेस्ट करतो की तुम्ही 12वी नंतर किंवा 12वी झाल्या या स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू करायला पाहिजे. कारण स्पर्धा परीक्षांची तयारी केवळ हा पुस्तकांचा अभ्यास नाही आहे, तुमच्या अनेक कौशल्यांचा तो अभ्यास आहे. त्यामुळे ही कौशल्य आत्मसात करण्यासाठी आपण 12वी नंतर प्रयत्न करायला पाहिजेत. तुम्ही कुठल्याही विद्याशाखेला गेलात तरी पण हा प्रयत्न आपला सातत्याने पुढे चालू राहायला पाहिजे. बरोबर. सांगलीहून आपले प्रेक्षक आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. कृपया करून तुम्ही तुमचा प्रश्न विचारू शकता. संपर्क तुटलेला आहे त्यांच्यासोबत आपल्यासोबत हेमचंद्र शिंदे आहेत, जे करिअर मार्गदर्शक आहेत. मेडिकल मध्ये जर तुम्हाला काही करायचं असेल तर ते तुम्हाला गायडन्स करू शकतात. मी हेमचंद्र शिंदे यांच्याकडे जाते. शिंदेजी, मेडिकलमध्ये जर आता काही करायचं असेल तर मग नेमकं त्याच्यासाठी आपला मार्ग जो आहे तो कशा पद्धतीने निवडावा? कारण आता मेडिकल विषय जरी म्हटला तरी त्याच्यामध्ये या क्षेत्रामध्ये सुद्धा अनेक विषय, अनेक क्षेत्र निर्माण झालेली आहेत. त्याच्यामुळे नेमकं या ठिकाणी विद्यार्थ्यांनी करावं काय? सुरुवातीला विद्यार्थी जो पाहतो तो पहिल्यांदा मेडिकल क्षेत्रामध्ये MBBS किंवा BDS एवढंच तो फक्त समजतो. पण हुशार विद्यार्थ्यांनी या क्षेत्रात प्रवेश नाही मिळाला तरीसुद्धा आयसर या ठिकाणीही जायला हरकत नाही. मूलभूत विज्ञानात जर आवड असेल तर कालपासून आयसरचे फॉर्म सुटलेले आहेत. पुण्यामध्ये आयसर आहे, राज्यामध्ये एकूण 7 आयसर्स आहेत आणि प्रत्येक ठिकाणी 200 जागा आहेत. विशेष म्हणजे इथं DST कट ऑफ म्हणजे डिपार्टमेंट ऑफ स्पेस सायन्स टेक्नॉलॉजीचे कट ऑफ्स हे कमीत कमी असावे लागतात. आणि यंदाच्या वर्षी HSC बोर्डामध्ये ज्यांना 79.2% मार्क्स आहेत तो विद्यार्थी आयसर ॲप्टिट्यूड टेस्टसाठी अप्लाय करू शकतो. आयसरला प्रवेश मिळाल्यानंतर 5,000 रुपये तुम्हाला दर महिन्याला दिले जातात आणि 20,000 रुपये वार्षिकसुद्धा शुल्क दिलं जातं. थोडक्यात आयसरमधून ज्यांना संशोधन क्षेत्राकडे जायचं आहे त्यांना एक मोठी संधी आहे. याचबरोबर जे विद्यार्थ्यांना अतिशय कमी गुण मिळालेले आहेत त्यांनी खरंच नाराज होता कामा नये. बॅचलर ऑफ पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी हा एक कोर्स महाराष्ट्र शासनाने सुरू केलेला आहे. याला फक्त 12वीची परीक्षा पास असणं एवढीच अट आहे. पण गमतीची गोष्ट अशी आहे, सगळ्यांना असं वाटतं की हा कोर्स म्हणजे काय, तर DMLT वगैरे रक्तलघवी तपासणी, तर असा नसून हा पदवी अभ्यासक्रम आहे. महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सतर्फे 3 वर्षाच्या अभ्यासक्रमानंतर पदवी दिली जाते BPMT. आणि शासनाच्या 18 महाविद्यालयामध्ये
हे कोर्सेस आहेत फक्त राजीव गांधी कळवा वगळता राज्यातील सर्व मेडिकल ठिकाणी हे कोर्सेस आहेत. स्वतःच्या पायावर 100% शासकीय रुग्णालयामध्ये, त्याचबरोबर इतर खाजगी मल्टी हॉस्पिटलमध्ये सुद्धा आपल्याला यामधून जॉब मिळू शकतो. नक्कीच हेमचंद्रजी, तुमच्याकडून अशीच आपल्याला माहिती घेत राहायची आणि तुम्ही मुलांना मार्गदर्शन करताय. तुम्ही मान्यवर या ठिकाणी आलेले आहात. मुलांचे सुद्धा आपल्याला कॉल येत आहेत. परभणीवरून सतीश कंधारे यांचा फोन आलेला आहे. सतीशजी, तुमचा जो प्रश्न आहे तो थेट विचारा. सतीशजी, कृपया एक मी तुम्हाला विनंती करते, टीव्हीचा आवाज जो आहे तो थोडासा कमी करा, जेणेकरून आपल्याला थेट संवाद साधता येईल. टीव्हीचा आवाज सुरुवातीला कमी करा आणि मग तुमचा प्रश्न जो आहे तो सलग विचारा. मला मॅडमला प्रश्न विचारायचा आहे हा. की माझा पुतण्या आहे, त्याने बीकॉम इंग्लिश मध्ये केलेलं आहे हा. आणि तो आता कसं आहे, त्या कॉलेजला समोरचं डिग्रीचं इंग्लिश मध्ये नाही बीकॉम, तर नंतर तो काय म्हणतो मला सिव्हिल सर्व्हिस मध्ये जायचंय, तर मला BA करायचं, तर त्यांनी मग नेमकं काय करावं हे आम्हाला सुधरणं. अच्छा, म्हणजे तुमच्या पुतण्यानं बीकॉम जे आहे ते इंग्लिश मध्ये केलेलं आहे असं तुम्ही म्हटलंय. हा. आणि आता पुढे काय करावं हे समजत नाही. कॉलेजला डिग्रीला अवेलेबल नाही इंग्लिश मध्ये, मराठी मध्ये आहे. तर मग तो म्हणतो BA करून मी सिव्हिल सर्व्हिस करायची म्हणतो. मग मॅडम तुम्ही सांगा आम्हाला की नेमकं काय करावे. नक्कीच डॉक्टर संगीता, आता अशा परिस्थितीमध्ये मुलांनी काय करावं? एक पर्याय असा आहे की त्या विद्यार्थ्याने एक तर तुम्ही दूर शिक्षण जी संस्था असतात, जसं आमच्याकडे डिस्टन्स एज्युकेशन आणि ओपन लर्निंग आहे किंवा इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी आहे, ह्यातनंही ते जर त्यांना इंग्लिश धरूनच तर तो कोर्स अभ्यासक्रम पूर्ण करायचा असेल तर ते करस्पॉन्डन्स दूरसंचार किंवा दूरशिक्षण ह्या संस्थेतर्फे करू शकतात. आणि जर त्यांना मराठी घेऊन जर पुन्हा त्यांचा विषय पुढे न्यायचा असेल तर सिव्हिल सर्व्हिसेस हा पर्याय नक्कीच चांगला आहे. MPSC UPSCची कॉम्पिटिटिव्ह एक्झामची तयारी मुलं करू शकतात. आजवर सगळीकडे महाराष्ट्रामध्ये म्हणा किंवा देशभर म्हणा कॉम्पिटिटिव्ह एक्झामचे वारे आहे. प्रचंड प्रमाणात मुलांची संख्या वाढत चाललेली आहे. याच्यासाठी बरेचसे क्लासेस उपलब्ध आहेत. त्यामुळे तुम्ही थोडासा सराव घेऊन GSचं प्रिपरेशन, जनरल स्टडीजचं प्रिपरेशन पेपर 1 साठी म्हणा किंवा CSAT साठी म्हणा, याचं जर थोडक्यात काही पुस्तकांमार्फत जर तयारी चालू केली आणि सिव्हिल सर्व्हिसेससाठी आर्ट्समधून जसा त्यांनी इंग्लिश विषय घेतलेला आहे तर इंग्लिश विषयाचा नक्कीच फायदा होईल. कारण पुढच्या टप्प्यातला जो मेनचा पेपर असतो याच्यामध्ये इंग्लिशचा जास्त प्रचंड प्रमाणामध्ये प्रश्न असतात, तर नक्कीच त्याला तो फायदा होऊ शकतो. तर मला वाटतं सिव्हिल सर्व्हिसेसचा जो पर्याय विद्यार्थ्यांनी निवडला आहे तो नक्कीच चांगला आहे. नक्कीच. आता आपल्यासोबत प्रतिमा वनकुंडे जे कोल्हापूरवरून आहेत, त्यांचा फोन आलेला आहे. प्रतिमाजी, तुमचा जो प्रश्न आहे तो थेट विचारा. काही तांत्रिक अडचणीमुळे त्यांच्याशी आपला संपर्क तुटलेला आहे. मी आता थेट जाते श्रीराम गीत यांच्याकडे. प्राध्यापक आहेत, करिअर मार्गदर्शक आहेत. गीतजी, ज्या वेळेला विद्यार्थी 10वी आणि 12वीची एक्झाम देतो, 10वीची परीक्षा ही तर सुरुवात मानली जाते, कारण 10वीमध्ये खूप चांगले मार्क मिळाले तर चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळेल आणि मग त्याच्यानंतर मग त्या ठिकाणाहून म्हणजे तसे मुलांचं उज्ज्वल भवितव्य तिथून सुरू होतं अशी एक धारणा असते. मात्र नेमकं याच्या मागे कारण काय? आता 12वीच्या निकाल लागलेले आहेत, मुलांना आता चांगलं आपलं फील्ड जे आहे ते निवडायचं आहे. मात्र तरीसुद्धा मुलांसोबतच पालकांमध्ये सुद्धा एक संभ्रमावस्था आढळून आलेली असते. कारण आईवडिलांना वाटत असतं की आपल्या मुलाला जरी कमी टक्के पडलेले असले तरी त्याने मेडिकलमध्ये जावं, त्याने इंजिनियर व्हावं, त्याने डॉक्टर व्हावं. मात्र मुलांची एक जी आवड असते, जो कल असतो, तो कधी कधी जाणून घेण्याचा प्रयत्न केला जात नाही, कारण मुलांना कधी कधी कॉमर्समध्येच काही एक वेगळं करायचं असतं. डॉक्टर संगीता यांनी सांगितलेलंच आहे की कॉमर्समध्ये सुद्धा कशा पद्धतीच्या एक वेगवेगळ्या शाखा आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा कशा पद्धतीनं करिअर करता येऊ शकते. मात्र मुलांची एक धारणा धरून एक करिअर मार्गदर्शक म्हणून तुम्ही मुलांना काय सांगाल, काय आवाहन कराल, नेमकं कसं मार्गदर्शन कराल? म्हणजे कोणत्याही 12वी नंतर जवळजवळ 12-13 वेगवेगळे रस्ते सुरू होऊ शकतात. त्याच्यात मार्काचा फारसा संबंध येत नसतो. सायन्सचा निकाल असो, आर्ट्सचा निकाल असो, कॉमर्सचा निकाल असो, याच्यातल्या कोणत्याही शाखेनंतर 12 कमीत कमी रस्ते आहेत, हे एकदा सर्व प्रेक्षकांनी नक्की लक्षात घ्यावं. उदाहरणार्थ कॉमर्सच्या संदर्भात BCom किंवा BA हे 2 सोडून मी आता रस्ते पटापट सांगतो. BBA, BBM, IB, BCA असा एक रस्ता असू शकतो. चित्रकला छान असेल तर डिझाईनच्या नंतर गणित असेल तर आर्किटेक्चर, ॲनिमेशन, त्याच्या जोडीला सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे इंटिरियर डिझाईन, इंटिरियर फॅशन डिझाईन, अशा गोष्टीत आपण जाऊ शकतो.
यापेक्षा वेगळं पाहिजे असेल तर मास कम्युनिकेशन सारखा सुंदर रस्ता आपल्याला उपलब्ध आहे. याच्या खेरीज सोशल वर्कचा एक संपूर्णपणे छान सेक्टर ओपन झालेला आहे. असंख्य NGOज महाराष्ट्रात काम करतात. या सगळ्या NGOज करताही आपण काम करू शकतो. असे जवळजवळ 10-12 वेगवेगळे रस्ते आहेत आणि हेमचंद्र शिंदे यांनी सुंदरपैकी पॅरामेडिकलचं वर्णन केलं. त्याच्यात मी एक भर घालू इच्छितो की पहिल्यांदा एक कोणतीही डिग्री जर घेतली तर आपण हेल्थ केअर मॅनेजमेंट, हॉस्पिटल ॲडमिनिस्ट्रेशन अशा स्वरूपाची कामं करून मोठ्या कॉर्पोरेट हॉस्पिटल्समध्ये कामाला जाऊ शकतो. आणि या सगळ्याच्या संदर्भात मार्काचा अडथळा जवळपास येत नाही हे नक्की लक्षात घ्यायला पाहिजे. नक्कीच खूप चांगला मुलाचा सल्ला तुम्ही या ठिकाणी दिलेला आहे. कमी टक्के जरी मिळाले तरी त्याच्यातून सुद्धा मार्ग काढता येऊ शकतो. एक चांगलं फील्ड जे आहे ते विद्यार्थी निवडू शकतात. आपल्यासोबत कुणाल जोडले गेलेले आहेत. कुणाल, तुमचा जो प्रश्न आहे तो थेट आणि सलग विचारा. पुन्हा एकदा काही तांत्रिक अडचणींमुळे त्यांच्याशी आपला संपर्क तुटलेला आहे. कुणाल यांनी फोन केलेला होता, त्यांना प्रश्न विचारायचा होते. तज्ज्ञांची जी टीम आहे ती आपल्यासोबत बसलेली आहे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी की आता 12वीचा निकाल लागलेला आहे, मात्र आता तुम्हाला पुढे काय केलं गेलं पाहिजे, तुम्हाला काय करायचंय. तुमच्या डोक्यामध्ये जर काही प्रश्न असतील, तुम्हाला काय करावं हे समजत नसेल, उमजत नसेल, पालकांना सुद्धा समजत नसेल, तरी तुम्ही जो आमचा टोल फ्री नंबरवरती जो फ्लॅश होतोय त्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता आणि तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेऊ शकता. मी आता विजय नवले यांच्याकडे जाते, जे इंजिनिअरिंग मध्ये करिअर मार्गदर्शक म्हणून जे आहेत त्यांच्याकडे मी आता जाणार आहे आणि नेमकं याच्यामध्ये काय करता येऊ शकतं ते जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. मात्र त्याआधी कल्पेश पाटील आपल्या सोबत आहेत. कल्पेशजी, काय तुमचा प्रश्न आहे तो थेट आणि सलग विचारा. हा सर, मी कल्पेश पाटील बोलतोय. हा, बोला. हा, माझा पुतण्या 12वी कॉमर्स मध्ये 60% पास झालेला आहे. अभिनंदन. हा, बोला. हा, तर मॅडम काय करावं पुढे त्याने करिअरसाठी? कॉमर्सचा विषय आहे त्याच्यामुळे मी डॉक्टर संगीता यांच्याकडे जाते. डॉक्टर संगीता, काय सांगाल? तुमच्या प्रश्नाला उत्तर द्यायच्या आधी मी एक ॲडिशन करेल की हे जे शालेय शिक्षण विभागाने कळ चाचणी, ही कळ मापन जे प्रक्रिया केली त्याच्यामध्ये मुलांनी कुठला 10वी नंतर अभ्यासक्रम निवडावा किंवा प्रवेश प्रक्रिया काय असते आणि त्यानंतर एखादा कोर्स घेतल्यावर त्याचं व्यावसायिक दृष्टिकोनातून नोकऱ्या किती उपलब्ध होतील असा जो एक प्रयोग केला आहे तो खूपच एनकरेजिंग आहे पालकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी. आणि त्यालाच धरून जर पुढे 12वी नंतर जो प्रश्न पुन्हा मुलं विचारतात आपल्याला की 12वी नंतर काय करावं, जसं यांनी विचारलं आहे आपल्याला त्याप्रमाणे जसं तुम्ही 12वी 60%नी पास झाला आहे त्याच्यानंतरचे जे कोर्सेस उपलब्ध आहे, एक तर जसं मी पुन्हा सांगते तुम्ही ट्रेडिशनल BCom डिग्री करू शकता आणि त्याच्यानंतर तुम्ही सेल्फ फायनान्सिंग कोर्सेस आहे ज्याच्यामध्ये तुम्ही बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज आहे, बॅचलर ऑफ मास मीडिया आहे, बॅचलर ऑफ अकाउंटन्सी फायनान्स आहे, BBAचा कोर्स आहे, बॅचलर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन म्हणा किंवा त्याला धरून हे जे डिग्री कोर्सेस आहेत 3 वर्षाचे डिग्री कोर्सेस आहे हे तुम्ही संपल्यानंतर माझं अशी विनंती राहील की तुम्ही पहिले 3 वर्षाचा आहे 2+3 सिस्टममध्ये तुम्ही 3 वर्षाचा हा कोर्स संपवा आणि त्याच्यानंतर तुम्ही ॲडिशनल कोर्सेस करा ज्याच्यामध्ये सर्टिफिकेट कोर्सेस असेल किंवा डिप्लोमा कोर्सेस असेल. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही फॅशन डिझायनिंग म्हणा, टेक्स्टाईल डिझायनिंग म्हणा किंवा ग्राफिक डिझायनिंग म्हणा किंवा तुम्ही डिजिटल मार्केटिंग, कारण आता सध्या जो मीडियाचा जो स्कोप आहे प्रिंट म्हणा किंवा मोबाईल म्हणा किंवा मल्टीमीडिया म्हणा, मोबाईल ॲप्स ग्राफिक्स मुलं मोबाईल ॲप्स डिझायनिंग करतात वगैरे, तर हा जर तुमचा छंद असेल तर त्याला स्किल एक कौशल्याची जोड देऊन असं काहीतरी तुम्ही स्किल ओरिएंटेड कोर्सेसचा लाभ घेऊन जर तुम्ही असे अभ्यासक्रम पूर्ण केले तर नक्कीच आपल्या देशासाठीही तो एक महत्त्वाचा भाग राहील. कारण ह्या कोर्सेसमध्ये भरपूर नोकऱ्या पुढच्या 4-5 वर्षामध्ये येण्याची शक्यता आहे. जसं मी वारंवार म्हणते IT क्षेत्र वाढत चाललेलं आहे, ई-कॉमर्स प्रचंड प्रमाणात वाढत आहे, मल्टीमीडियाचा जो एकूण स्कोप आहे मार्केटमध्ये तो प्रचंड वाढत आहे. त्यामुळे अशा जॉब्सकडे जाणं किंवा अशा अभ्यासक्रमाकडे जाणं हे नक्कीच तुमच्या फायद्याचं राहील. आणि याच्या व्यतिरिक्तही असं मी म्हणेल की इवन केंद्र सरकारने एक काउन्सिल फॉर हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी विच इज अ नॅशनल इन्स्टिट्यूट ऑलरेडी इन्कॉर्पोरेट झालेली आहे आणि केंद्र सरकारचा एकूण त्याच्यामागचा एम असा आहे की केवळ ह्या क्षेत्रामध्ये नोकऱ्याच आपल्याला आणायचा नाही आहे, तर एक चांगल्या प्रकारचं स्किल ओरिएंटेड मनुष्यबळ
आपल्याला भारतामध्ये क्रिएट करायचं आहे. त्याच्यामुळे हॉटेल मॅनेजमेंटची बरेचसे खाजगी आणि शासनाचे संस्था आपल्याकडे आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही इन्स्टिट्यूट ऑफ दी केटरिंग टेक्नॉलॉजी, इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट केटरिंग टेक्नॉलॉजी पुण्यामध्ये, शिवाजीनगर पुण्यामध्ये आहे. सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग जे लोणावळ्यामध्ये आहे, किंवा नागपूरमध्ये 3 संस्था आहे, ज्याच्यामध्ये लेडी अमृताबेन डागा कॉलेज आहे. त्याच्यानंतर पंचवटी नाशिकमध्ये असं इन्स्टिट्यूट ऑफ म्हणजे मॅनेजमेंट राज्याच्या आहे. वेगवेगळ्या ते तुम्ही कोपऱ्यांमध्ये करू असे शकता. कॉलेजेस आहेत हो. ज्याच्याबद्दल आपल्याला माहिती इंटरनेटच्या माध्यमातून अगदी, सुद्धा अगदी. मिळू शकते. आपल्याकडे आता कॉल येतो लातूरवरून पूनम तडसे यांचा. पूनम, तुमचा जो प्रश्न आहे तो थेट आणि सलग विचारा. हा मॅडम, मला म्हणायचंय की मी 12वी मध्ये 55% पडले, पण मला सगळेजण टेन्शन मध्ये आहेत घरी. काय करावं पुढे कळत नाहीये मॅडम, प्लीज सांगताल का? नक्की, त्यासाठीच आम्ही आहोत. मी याच्यासाठी श्रीराम गीत यांच्याकडे जाते. श्रीरामजी, आता पूनम तडसे यांनी आपल्याला कॉल केला, लातूरवरून आहेत त्या, आणि त्यांनी सांगितलेलं आहे की आता 12वी मध्ये ते 56% तर मिळालेले आहेत, मग आता पुढे काय करावं ते कळत नाहीये. सगळेजण टेन्शनमध्ये आलेले आहेत आणि हाच मुळात मुद्दा आहे की पर्सेंटेज कितीही मिळो, टेन्शन घेऊ नका. प्रत्येक ह्याच्यामध्ये मार्ग असतो आणि ते सुचवण्यासाठी जय महाराष्ट्रवर हा कार्यक्रम जो आहे तो आयोजित करण्यात आलेला आहे. उद्या सुद्धा हा कार्यक्रम होणारच आहे, मात्र तत्पूर्वी आज मुलांना मार्गदर्शन करण्यासाठी. त्याच्यामुळे श्रीराम गीत, मी तुमच्याकडे येते. कशा पद्धतीने तुम्ही या मुलीला मार्गदर्शन करा? श्रीरामजी, या मुलीचा थेट आणि सलग प्रश्न आहे की 56% मार्क मिळालेले आहेत, पुढे काय करायचं कळत नाहीये, घरातले टेन्शन मध्ये आलेले आहेत, मग आता या मुलीने काय करावं? श्रीरामगीत यांच्यापर्यंत आपला आवाज जो आहे तो पोहोचत नाहीये. मी आता विजय नवले यांच्याकडे जाते. विजय नवलेजी, या मुलीसाठी तुम्ही काय सजेस्ट कराल, कारण 56% मार्क मिळालेले आहेत? मुळात आता पर्सेंटेज कमी आहेत हा विषय फार मागे पडलाय. मेडिकल सारखं एखादं क्षेत्र जर सोडलं तर अन्य ठिकाणी विद्यार्थ्यांची संख्या कमी आणि जागांची संख्या जास्त असं समीकरण आहे. बरोबर. आणि मला असं वाटतं की त्यामुळे ही विद्यार्थ्यांसाठी अत्यंत चांगली गोष्ट आहे. कमी गुण असून सुद्धा फार अडणार नाही अशी परिस्थिती बहुतांशी ठिकाणी आहे. या मुलीनी जर कदाचित सायन्समधून जर 56% असं जर स्कोर असेल तरी मी म्हणेल की तिला घाबरून जायची गरज नाही. कारण जर ती इंजिनिअरिंग साईडला जाणार असेल तर मार्कांचं फक्त 50% क्रॉस केले, आता विषय संपला, ती एलिजिबल झाली. त्यानंतर विषय आहे तो CET मध्ये किती मार्क पडतात याच्यावर. त्याच्यातही गंमत अशी आहे की CET नुसती दिली असली आणि कितीही कमी मार्क असले तरीसुद्धा सगळ्याच्या सगळ्या विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंगमध्ये महाराष्ट्रात प्रवेश मिळेल अशा परिस्थितीचं स्ट्रक्चर आहे. याचा विद्यार्थ्यांनी फायदा घ्यावा. त्यामुळे मी म्हणेल की सुरुवातीलाच की टेन्शन घेऊ नये. कमी मार्क जरी असले तरी प्रवेश मिळू शकतो. अर्थात ज्या ठिकाणी हवा त्या ठिकाणी मिळणं पण गरजेचं असतं. येणाऱ्या काही दिवसामध्ये हा जो CETचा निकाल लागेल, PCMचे मार्क कळतील, त्यानंतर मग ती प्रोसेस चालू होईल. या सेंट्रलाइज प्रोसेसमधून राज्यभरातील शासकीय, निमशासकीय, प्रायव्हेट या सगळ्याच महाविद्यालयांसाठीची यंत्रणा चालू होईल. ऑनलाईन मेथडनी ही प्रोसेस असणार आहे. यावर्षी 4 टप्प्यांमध्ये ही प्रोसेस होणार आहे आणि अत्यंत सुसंबद्ध अशा पद्धतीने, खूप छान पद्धतीने राज्य शासनाने, DT विभागाने हे सगळं चालू केलं आहे. मला असं वाटतं की काहीच दिवसांमध्ये विद्यार्थ्यांची नाव नोंदणीची प्रोसेस, म्हणजे आता 56% मार्क पडलेत तर आता पहिल्यांदा रजिस्ट्रेशन, नंतर असेल राऊंड चालू होतील, 1, 2, 3, 4 राऊंड. आणि यापूर्वी विद्यार्थ्यांना महाविद्यालयाने जो कोर्स आहे इंजिनिअरिंगचा कोर्स, यांची त्याच्यात ऑप्शन्स भरायचे आहेत. गंमत म्हणजे 1 पासून 300 असे खूप मोठ्या प्रमाणामध्ये ऑप्शन्स आपल्यासाठी उपलब्ध असणार आहेत. लगोलाग मी आता इंजिनिअरिंगची माहिती पण सांगून ठेवतो की यावर्षी या 3 पहिल्या राऊंडमध्ये ज्या विद्यार्थ्याला ॲडमिशन मिळेल त्यामध्ये स्लाईड आणि फ्लोट अशा पद्धतीचे 2 ऑप्शन आणि फ्रीज अशा पद्धतीचा 3रा ऑप्शन हे विद्यार्थ्यांना दिले आहे. मला असं वाटतं की विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थी केंद्रबिंदू मानून इंजिनिअरिंगची ॲडमिशन प्रोसेस अत्यंत छान पद्धतीने केलेली आहे. या प्रोसेसमध्ये विद्यार्थ्याला अधिकार राहणार आहे. त्या विद्यार्थ्याला त्याची इच्छा जिथे असेल त्या ठिकाणी ॲडमिशन घेणं सोपं राहणार आहे. मार्क कमी असले तरी घाबरून जायची गरज नाही. अनेक ठिकाणी कॉलेजेस चालू झाली आहेत आणि त्यामुळे मला असं वाटतं त्याचा फायदा घ्यावा. मला अजून एक मुद्दा या ठिकाणी सांगायचा आहे की इंजिनिअरिंग, टेक्नॉलॉजी या विषयांमध्ये आगामी काळामध्ये चांगलाच स्कोप असणार आहे. कारण आपण जर आत्ताची भारताची इकॉनॉमी पाहिली, ती जगाला जोडल्यानंतर भारतामध्ये घडणाऱ्या गोष्टी जर पाहिल्या, आत्ता तुमच्या आमच्या जीवनामध्ये जे टेक्नॉलॉजी डोकावत आहे ते पाहिलं तर आगामी काळामध्ये ह्या सगळ्या तंत्रज्ञानाचा
माणसांवरती समाजावरती खूप मोठा वरचष्मा असणार आहे. त्याच्यामध्ये ऑटोमोबाईल असेल, मेकॅनिक असेल, संगणक असेल, सिव्हिल असेल, या सर्व शाखांना खूप मोठ्या प्रमाणात स्कोप असणार आहे. तो आत्तासुद्धा आहे. खरं तर जास्त विद्यार्थ्यांची संख्या वाढल्यानंतर तो काहींचं असं म्हणणं पडतं की स्कोप कमी आहे, परंतु आजही इंजिनिअरिंग आणि तंत्रज्ञान क्षेत्र चांगल्या गुणवान इंजिनियरची अजूनही मागणी करत आहे. त्यामुळे मला असं वाटतं की कमी मार्क आहेत, अर्थात हवं ते मिळणार नाही ही गोष्ट राहील, परंतु ॲडमिशन मिळू शकेल. मगाशी तुम्ही जो प्रश्न विचारला होता सुरुवातीला की इंजिनिअरिंगचा सेक्टर कसा नेमका असेल, यामध्ये 12वी सायन्स झालेले विद्यार्थी जेई मेन्स आणि ॲडव्हान्स परीक्षा जर पूर्ण करत असेल तर तो IIT मध्ये प्रवेश घेऊ शकेल. जो विद्यार्थी जेई मेन्स पूर्ण करेल आणि त्याला आता संधी असेल नॅशनल लेव्हलच्या ज्या इन्स्टिट्यूट्स आहेत, ज्याला म्हणता येईल की नॅशनल इंजिनिअरिंग कॉलेजेस, त्या ठिकाणी तो प्रवेश घेऊ शकेल. आणि ज्या विद्यार्थ्याला महाराष्ट्रामधल्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचा असेल, शासकीय महाविद्यालय धरून या सर्वांमध्ये प्रवेश घ्यायचा असेल, तर त्या विद्यार्थ्याला महाराष्ट्र शासनाने घेतलेली CETच्या परीक्षेतील गुण हे महत्त्वाचे आहेत. मला असं वाटतं की या 2 मेथडनी IIT, NIT किंवा महाराष्ट्र लेवलचे असलेले विद्यापीठीय कॉलेजेस यामध्ये विद्यार्थी इंजिनिअरिंगला जाऊ शकतो. मला या ठिकाणी आवर्जून पालकांना सांगायचं आहे की 12वीत कमी मार्क पडलेत म्हणून विनाकारण उलटा निर्णय घेऊ नका. अनेक वेळा नक्कीच विजय मार्क नवलेजी, खूप चांगले तुम्ही सर्व असतात, तज्ञ मंडळी परंतु त्या वारंवार हेच विद्यार्थ्याचं सांगताय आणि स्वतःचं हेच perception खरं कमी असतं. अप्रिशिएट केलं पाहिजे की कमी टक्के जरी असले तरी घाबरून जाण्याचं कारण नाहीये, कारण प्रत्येक क्षेत्रामध्ये काही ना काही मार्ग आहेत. प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्ही आणखीन चांगलं काही करू शकता. तुम्ही तज्ञ मंडळी एवढ्या चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करताय, मात्र आपल्याला जास्तीत जास्त विद्यार्थ्यांकडून फोन कॉल्स त्यांचे घेऊन त्यांना मार्गदर्शन करायचं की नेमकं त्यांनी काय केलं गेलं पाहिजे. तुमचा जो सल्ला हवाच आहे, मार्गदर्शन तर तुमचं मोलाचं आहेच, मात्र विद्यार्थ्यांचे प्रश्न सुद्धा आपल्याला जाणून घ्यायचे आहेत. आपल्याला कॉल येतो सांगलीवरून रक्षा जाधव यांचा. रक्षाजी, तुमचा जो प्रश्न आहे तो थेट आणि सलग विचार. रक्षा जाधव, तुमच्या टीव्हीचा जो आवाज आहे ना तो थोडासा कमी करा, जेणेकरून जो तुमचा आवाज जो आहे तुमचा आणि आमचा थेट संवाद होऊ शकतो. त्यामुळे कृपया करून थोडासा टीव्हीचा आवाज कमी करा आणि तुमचा जो प्रश्न आहे तो थेट आणि सलग विचार. हा ठीक आहे. रक्षाजी, हा बोला. मला 12वीला 60% पडलेत. हा, मला इंजिनिअरिंग करायचंय. मला जेईला 20+20 मार्क्स आहेत. मला इंजिनिअरिंगला चांगल्या कॉलेजला मिळू शकेल का ऍडमिशन? 60% कुठल्या याच्यातून केलेलं आहे? कॉमर्स, सायन्स, आर्ट्स? नाही, सायन्स. सायन्स मधून केलेलं आहे. त्याच्यामुळे मी हा नक्की मी विजय नवले यांच्याकडे जाते. नवलेजी, या मुलीसाठी काय मार्गदर्शन कराल? 60% तिला मार्क मिळालेले आहेत. हा, मगाशी म्हटल्याप्रमाणे आता ती 50%च्या पुढे असल्यामुळे आता 60%चा eligible विषय नाही झाली. राहत. तिचं असं म्हणणं आहे की चांगलं कॉलेज तिला मिळायला हवं. मुळात चांगलं आणि वाईट कॉलेज असंही काही विषय नसतो. तिला कोणत्या शाखेत जायचं आहे तिने आधी ठरवावं. जसं की मेकॅनिकल, कम्प्युटर, ENTC अशा अनेक शाखा असतात. आणि येत्या काळामध्ये जी काही आता ॲडमिशन प्रोसेस चालू होईल त्यामध्ये तिला ही संधी उपलब्ध आहे की ती महाराष्ट्रातील 1 नंबरपासून 300 नंबर म्हणजे 300 ऑप्शन्स ती देऊ शकणार आहे. हे ऑप्शन्स उतरत्या क्रमाने चेक केले जातील. अर्थातच हे ऑप्शन्स मेरिटप्रमाणे चेक केले जातील. त्यामुळे तिला सांगितलेला तिचा जो आवश्यक असलेला ऑप्शन आहे तो उतरत्या क्रमाने चेक करून तिला हवं ते कॉलेज मिळू शकेल. आता एकच प्रतीक्षा आहे ती म्हणजे CETच्या मार्कांची. तिला जर जेईच्या मार्कांवरती ॲडमिशन घ्यायचं असेल तर तिला देशपातळीला जी कॉलेजेस उपलब्ध आहेत त्यामध्ये 15% जागांमधून तिला ते जाता येऊ शकेल. अदरवाईज तिला महाराष्ट्रात घ्यायचं असेल तर त्या CETच्या मार्कांवर तिला फॉर्म भरावा लागेल. नक्कीच. मी आता श्रीराम गीत यांच्याकडे जाते, करिअर मार्गदर्शक आहेत ते. गीतजी, जर पाहिलं आपण तर एक सर्वसाधारण धारणा असते मुलींमध्ये, मुलांमध्ये, विद्यार्थ्यांमध्ये आणि त्यांच्या पालकांमध्ये सुद्धा की आता 12वी झालेली आहे तर इंजिनिअरिंगमध्ये जर मला जायचं आहे तर मला हीच शाखा निवडली पाहिजे किंवा 30 शाखा निवडली पाहिजे. आई वडील विचार करत असतात की आपली मुलगी आहे तर आपली मुलगी आहे तर या आपल्या मुलीने याच शाखेमध्ये गेलं पाहिजे. तर तसं काही असतं का? म्हणजे अशा पालकांसाठी, अशा मुलांसाठी ज्यांनी एक डोक्यामध्ये एक फिक्स करून ठेवलेलं आहे की आपल्याला या ह्याच्यामध्ये जायचंय का तर आपण मुलगा आहोत, आपल्याला याच ह्याच्यामध्ये जायचंय का तर आपण मुलगी आहोत, तर अशा विद्यार्थ्यांसाठी तुम्ही काय मार्गदर्शन कराल? आवाज पोहोचत नाहीये गीत यांच्यापर्यंत. आपल्या सोबत आहेत आता श्रेया. तुमचा जो प्रश्न आहे तो थेट आणि सलग विचारा. श्रेया, माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? तुमचा जो प्रश्न आहे तो थेट आणि सलग विचारा. 12वी मध्ये बीकॉम आपण दुसरं काही करू शकत नाही काय?
12वी मधली परीक्षा तुम्ही कुठल्या याच्यातून दिलेली आहे? कॉमर्स मधून दिल्या. हां, आता तुम्हाला पुढे काय करायचं आहे? मला बीकॉम करायचं नाहीये, दुसरं काहीतरी साईड क्षेत्र निवडायचं आहे. डॉक्टर संगीता, पुन्हा एकदा तोच प्रश्न या मुलीने सुद्धा विचारलेला आहे. जसं तुम्ही म्हटलेलं आहे की डिग्री घ्या, बीकॉम करा आणि त्याच्यानंतर खूप काही शाखा ज्या आहेत त्या उपलब्ध आहेत या ठिकाणी. मात्र या मुलीला तुम्ही काय मार्गदर्शन कराल, कारण तिला बीकॉम करायचं नाहीये? बीकॉम करायचं नाही आहे तर जसं तुमची रुची आधी बघा, तुमची आवड कुठल्या क्षेत्रामध्ये आहे. जसं मी आधीपासून सांगते मी की जर एक फॅशन डिझायनिंगचा कोर्स तुम्हाला करायचा असेल किंवा टेक्स्टाईल डिझायनिंग म्हणा, एंटरप्रेन्युअर डेव्हलपमेंट पण हा एक चांगला पर्याय निवडू शकता तुम्ही. हॉटेल मॅनेजमेंट जसं मी मगाशी म्हटलं, टुरिझम मॅनेजमेंटचे कोर्सेस आहे, इव्हेंट मॅनेजमेंट कोर्सेस आहे. असे काही जर कोर्सेस ज्याच्यामध्ये तुमची आवड असेल तर तुम्ही ह्या कोर्सेसचा निवड करून तुम्ही डिप्लोमा कोर्स करा किंवा एखादा सर्टिफिकेट कोर्स करा. जर तुम्हाला प्रॉपर 3 डिग्री कोर्स डिग्री प्रोग्राम करायचा नसेल तर मग 12वी नंतर तुम्ही असे काही सर्टिफिकेट कोर्सेस किंवा डिप्लोमा कोर्सेसची निवड करा. आणि हे शक्यतो 6 महिन्याचे सर्टिफिकेट कोर्स असतात, 1 वर्षाचा डिप्लोमा कोर्स असतो. हे कंप्लीट करून तुम्ही पुढे जर उच्च शिक्षणाची अजून आवड असेल तर तुम्ही पुन्हा काही डिग्री कोर्सेस करू शकता. पण मी म्हणेल की आपण आत्तापर्यंत सतत बोलत चाललो आहे की 12वी नंतर डिग्री कोर्सेस आणि सेल्फ फायनान्सिंग कोर्सेस असं काहीतरी करा. पण मला कुठेतरी असंही वाटतं की आजच्या विद्यार्थ्यांनी मेक इन इंडियाचा जो कॉन्सेप्ट आहे त्याच्यामध्ये उद्योजकता, एक सेल्फ एम्प्लॉयमेंट ज्याला आपण म्हणतो, स्वयंरोजगार जो म्हणतो आपण, अशातला काही भाग जरी निवडला आणि स्वतः जर एक उद्योजक बनण्याचा प्रयत्न केला तर तो पण एक चांगला पर्याय होऊ शकतो. आणि त्याचं मार्गदर्शन म्हणून बरेचसे प्रशिक्षण संस्था आहे. त्याच्यामध्ये पंतप्रधान रोजगार योजना आहे किंवा कस्तुरबा खादी ग्राम उद्योग विद्यालय आहे, महाराष्ट्र व्यवसाय योजना जी दादरमध्ये आहे किंवा औद्योगिक व्यवसाय, असे काही प्रशिक्षण संस्था आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला प्रशिक्षण दिलं जातं. मग त्यात पार्लरपासनं तुमचं स्किल डेव्हलपमेंट वोकेशनल कोर्सेस ज्याच्यामध्ये आहेत, टेक्स्टाईल डिझायनिंग असे बरेचसे प्रचंड मोठे मोठे फॅशन डिझायनिंग, फॅब्रिक पेंटिंग असे काही कोर्सेस असतात. हे मला वाटतं मुलींनाही चांगला पर्याय होऊ शकतो, मुलांनाही होऊ शकतो. तर मला असं वाटतं की ह्या कोर्सेस बरोबर तुमच्या ट्रेडिशनल बीकॉम किंवा BMS असे काही कोर्सेस बरोबर तुम्ही जर असं एंटरप्रेन्युअर डेव्हलपमेंटसाठी जर स्वयंरोजगाराच्या अनुषंगाने जर असे प्रशिक्षण घेऊन जर एक उद्योजक बनण्याचा प्रयत्न केला तो इवन दॅट विल हेल्प. नक्कीच डॉक्टर संगीता, तुम्ही अगदी म्हणजे मोलाचं या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे. डिप्लोमा डिग्री तर सगळेच जण घेत असतात, मात्र सेल्फ एम्प्लॉयमेंटच्या दृष्टीनं सुद्धा कुठेतरी आता या मुलांनी विचार करणं आणि त्यांच्या पालकांनी विचार करणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. तुम्हा सर्व तज्ज्ञांकडून मार्गदर्शन हे आपल्याला असंच घेत राहायचं आहे. अनेक फोन कॉल्स सुद्धा आपल्याला येत आहेत, आपल्याला ते घ्यायचे आहेत आणि तुमच्यासाठीच आम्ही आज टोल फ्री नंबर जो आहे तो खुला केलेला आहे. तुम्ही त्यावर कॉल करा, तज्ज्ञांना तुमचे प्रश्न विचारा, त्यांच्याकडून मार्गदर्शन करून घ्या. उद्या सुद्धा आपला हा कार्यक्रम असाच होणार आहे की 12वी नंतर नेमकं काय. मात्र सध्या वेळ झालेली एक छोटासा ब्रेक घेण्याची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा जय महाराष्ट्र न्यूज.